जे बी डाळिंबाची जे आपण तेलाच्या फवारण्या घेतो त्या शेड्यूलमध्ये जर ही किट ऍड केली तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये याचा चांगला रिझल्ट येईल. आणि वेळोवेळी ज्या फवारण्या घेतो आपण त्याच्यामध्ये ही किट आवाज शेतकऱ्यांनी ऍड केली पाहिजे त्यांच्या शेड्यूलमध्ये. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गौरव कासलीवाल, गौरव कृषी सेवा केंद्र म्हणून माझी फर्म आहे, जी जवळपास 4 वर्षापासून शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आम्ही विविध औषध बियाणं खतं विकतो. इथे पाचोडमध्ये आमच्या एरियामध्ये डाळिंब बागायती भरपूर होते आणि डाळिंब बागायतदारांना यावर्षी तेलाचा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतोय तेल्या. आणि शेतकरी बांधव जवळपास बरेच अनेक फवारण्या वगैरे घेऊनही तेल हा कंट्रोलमध्ये येणार. आणि ह्या याच्यामध्ये आम्हाला नॅनोविटा कंपनीकडून एक रिसर्च किट आली होती, बीबीएक्स किट म्हणून, ज्याचे आम्ही 4-5 शेतकऱ्यांकडे डेमो टाकले. बीबीएक्स नावाचं एक ग्रॅन्युल फॉर्म मध्ये औषध आहे, त्याच्यात एक स्टिकर आहे, एक ऍक्टिव्हेटर आहे. आणि जे बी आम्ही डेमो टाकले त्याचे आम्ही जवळपास रिझल्ट घेतले ह्या किटचे. जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांकडे तेलकट डाग हा कोरडा पडलेला आहे आणि ते एकदम अतिशय चांगले रिझल्ट आलेले आहे आम्हाला ह्या किटचे. 3 वर्षापासून नॅनोविटा कंपनीचं काम आहे. त्याचे विविध प्रोडक्ट आम्ही मार्केटमध्ये देतो शेतकऱ्यांना. त्याच्यामध्ये त्यांचं GDR आहे, त्याचं थ्रिप्स मावासाठी एक अतिशय चांगलं कंट्रोल आहे. त्याच्यामध्ये त्यांचं एक एनरिच म्हणून प्रोडक्ट आहे, झाडाची ग्रोथसाठी किंवा साठी एकदम एक्सलंट रिझल्ट येतात. त्याच्यानंतर त्यांचे मर्शा म्हणून आहे, मोरा आहे, अशा बाकीचे जे प्रोडक्ट आहे जे आम्ही भरपूर विकले याआधी आणि ते शेतकऱ्यांना चांगले रिझल्ट आलेले आहे. या वर्षीपासून मॅडमने एक नवीन रिसर्च किट तयार केली, त्याचं नाव म्हणजे ते बीबीएक्स किट म्हणून किट आहे आणि त्याचंही आम्ही सध्या रिझल्ट घेतोय या किटचे बी. मी शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की जे आपण जेवढे प्रोडक्ट आपण वापरले नॅनोविटाचे त्याचे डाळिंबासाठी म्हणा किंवा अदर साठी म्हणा एकदम चांगले रिझल्ट आहे. तेलासाठी जे नवीन किट निघलंय त्याचा अतिशय चांगला रिझल्ट येऊ राहिलाय. साधारणतः ह्या किटचे मी 3 ते 4 जागेवरती डेमो घेतले. ज्या टायमाला किट मारायच्या पहिले आम्ही जेव्हा प्लॉटला व्हिजिट केली त्या बागेमध्ये बऱ्यापैकी ऍक्टिव्ह तेल्या होता आणि त्याच्यानंतर एक 4 दिवसानंतर साधारणतः परत जेव्हा आम्ही व्हिजिटला गेलो त्या प्लॉटवरती, तिथं जवळपास जे तेलाचे डाग होते जवळपास सगळे कोरडे पडले आणि जो काडीवरचा तेल्या होता तो बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आला. आणि साधारणतः आपल्या शेड्यूलमध्ये जे बी डाळिंबाची जे आपण तेलाच्या फवारण्या घेतो त्या शेड्यूलमध्ये जर ही किट ऍड केली तर प्रिव्हेंटिव्ह मध्येही याचा चांगला रिझल्ट येईल. आणि वेळोवेळी ज्या फवारण्या घेतो आपण त्याच्यामध्ये ही किट आवाज शेतकऱ्यांनी ऍड केली पाहिजे त्यांच्या शेड्यूलमध्ये.